पालकमंत्री ग्राम विकास योजना नावाचा एक प्रकल्प या ठिकाणी आम्ही सुरू केलेला आहे, ज्याच्यामध्ये ज्या गावामध्ये ग्रामपंचायतीच्या बिल्डिंग्स नाहीत अशा ठिकाणी एकाच वेळेस त्यांना वर्क ऑर्डर देण्यात आलेले आहे। जवळपास 172 गावांमध्ये स्मशानभूमी नव्हत्या, त्याच्यापैकी 142 गावांमध्ये स्मशानभूमीच्या वर्क ऑर्डर एकाच वेळेस देण्यात आलेले आहे। 37,000 घरकुलांना वर्क ऑर्डर देण्याचं काम करण्यात आलेलं आहे। आणि ज्याप्रमाणे शहरामध्ये बचत गटांकरता व्यवस्था नाही आहे, तर शहरामध्ये आणि ग्रामीणमध्ये बचत गटाचे मॉल उभं करण्याकरता सुद्धा जवळपास 20 कोटी रुपयाची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे, जेणेकरून बचत गटांना त्या ठिकाणी त्याचा फायदा होईल आणि महिला सक्षमीकरणाकरता सुद्धा त्याचा फायदा होऊ शकेल। असे विविध उपक्रम या ठिकाणी जळगाव DPTCच्या मार्फत या ठिकाणी राबवण्यात आलेले आहे आणि त्याचा एक उत्कृष्ट कार्यक्रम या ठिकाणी देण्यात आला। 1200 घरकुलांच्या लोकांना जागा नव्हती, ती 2 दिवसामध्ये उपलब्ध केली आणि महाराष्ट्रामध्ये 100% पैसे DPTC मधून आम्ही या ठिकाणी खर्च केलेले आहे। मला त्या गोष्टीची काही माहिती नाही, सध्या मी सकाळपासून कार्यक्रमामध्ये असल्यामुळे बातमी माझ्या बघण्यात आली नाही, पाहिल्यानंतर त्याची प्रतिक्रिया देईल। निश्चितपणाने हे बघा, या ठिकाणी पोलीस कडनं जी अपेक्षा आपल्या असतात की त्यांनी काम केलं पाहिजे, तर मग वाहनाची त्यांना उपलब्धी करून दिली पाहिजे। त्यामुळे 24 4 गाड्यांचं वाहन या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे आणि जवळपास मोटरसायकल आपण प्रत्येक बीट हवालदारला मोटरसायकल असा एक उद्देश डोक्यामध्ये ठेवला होता आणि पोलिसांना सुद्धा DYSP पोस्टिंगची जे लोक आहेत तिथपर्यंत आपण वाहनं उपलब्ध करून दिलेली आहे। सध्या पुरतं वाक्य आहे ते, कर्जमाफी होणार नाही, भविष्यात ती होईल,